तर आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी, कारण पुण्यातील नूतनीकृत लोहगाव विमानतळाचं नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असं करणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। या संदर्भातील प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देणार आणि त्यानंतर मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवणार अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे। जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीनं आता पुणेकरांना आवडलेलं आहे, चांगलं झालेलं आहे, त्याचं नामकरण हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावं असा एक अतिशय चांगलं संकल्पना मांडली। मुख्यमंत्र्यांची चर्चा करून येत्या कॅबिनेटला आम्ही ते मांडणार आहोत आणि त्या संदर्भात केंद्र सरकारकडे देखील पाठवणार आहोत। त्यानंतर मुरली अण्णा, तुम्ही आणि गडकरी साहेबांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी केंद्राचीही मान्यता त्याला घेऊन आणि खऱ्या अर्थानं जर या विमानतळाला आपण जगद्गुरूंचं नाव देऊ शकलो आणि देणारच आहोत, तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक आपल्या सर्वांना मनापासून समाधान होईल।